नमस्कार. आज आपण पाहणार आहे समानार्थी शब्द. तर समानार्थी शब्द म्हणजेच काय? जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले, वाचले अथवा उच्चारले जातात, परंतु त्यांचा जो अर्थ आहे तो सारखाच अथवा एकसमान असतो, अशा सर्व शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. तर काही उदाहरणे मी लिहिलेली आहे. तर त्या उदाहरणांचे समानार्थी शब्द कोणते आहेत ते आपण पाहूया. गोड. गोड या शब्दाला समानार्थी शब्द आहे मधुर. संकल्प. संकल्प याला समानार्थी शब्द आहे निश्चय. गीत याला समानार्थी शब्द आहे गाणे. मंदिर, देवालय, राऊळ. डोळे. डोळे याला समानार्थी शब्द आहे नयन, अक्ष, चक्षु. तर वैकुंठ. वैकुंठ याला समानार्थी शब्द आहे स्वर्ग. शिवार. शाळा याला समानार्थी शब्द आहे विद्यालय. आई याला समानार्थी शब्द आहे माता, जननी. भक्ष. भक्ष याला समानार्थी शब्द आहे शिकार. शिकार म्हणजेच भक्ष. कावळा याला समानार्थी शब्द आहे काक. मनीषा याला समानार्थी शब्द आहे इच्छा. तर कसब. कसब याचा समानार्थी तुम्हाला सांगायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.